सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री शिवाय नमस्तुभ्यम। श्री स्वामी समर्थ। भक्तो नमस्कार। भक्तो, यावर्षी 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। नवरात्रीचा हा सण स्वच्छता, सात्विकता आणि पावित्र्याचे प्रतीक आहे। दरवर्षी शारदीय नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवतात। देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना, सेवा, उपासना करत असते। पण यावर्षी 2025 मध्ये जे शारदीय नवरात्र आलेले आहे तर ती खूप खास आणि विशेष असणार आहे। कारण यावेळी नवरात्र ही फक्त 9 दिवस चालणार नाही, तर ती पूर्ण 10 दिवस चालणार आहे आणि विजयादशमी दसरा हा 11व्या दिवशी आलेला आहे। हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो। यावर्षी शारदीय नवरात्री 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल। आता यावर्षी नवरात्र हे 10 दिवस चालणार आहे, तर मग यामध्ये कोणती तिथी जी आहे ती 2 दिवस येणार आहे। तर तृतीया तिथी जी आहे तर ती यावर्षी 2 दिवस चालेल, जे या 10 दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे। बघतो ही तारीख 24 आणि 25 सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे आणि म्हणून यावेळी महानवमी 1 ऑक्टोबर 2025 रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप देवी सिद्धिदात्री यांची पूजा केली जाईल। तसेच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्या पूजन सुद्धा केले जाते। भंडारा आणि हवन यासारखे विधी सुद्धा याच दिवशी केले जाणार आहेत। ज्योतिषशास्त्राच्या अनुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते, तर तिथी कमी होणे हे खूप अशुभ मानले जाते। आणि ज्योतिषशास्त्राच्या अनुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल। देश आणि जगासाठी दुर्गा देवी ही समृद्धी, सुख, ऐश्वर्य घेऊन येईल। यामुळे लोकांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल। म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असाल, अगर नसाल, नवरात्रीचे उपवास ठेवत असाल, अगर नसाल, तरीही तुम्ही दुर्गा देवीची जी काही सेवा होईल, म्हणजे माता जगदंबेची, आपल्या कुळदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे। या नवरात्रीमध्ये माता दुर्गेचे आगमन हे देखील खूप महत्वाचे असते। माता दुर्गेची सवारी तिचे आगमन आणि प्रस्थापनाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते। यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे, जे खूप शुभ मानले जाते। हत्ती हा ज्ञान, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे। हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख, समृद्धी आणि ज्ञानाची दिशा दर्शवते। आणि या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास, नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास। घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित मुली सुद्धा नवरात्रीचे उपवास जे आहे तर ते करत असतात। कोणी 9 दिवसांचे उपवास करतात, तर कोणी उठता बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात। ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात। परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या 3 स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकून सुद्धा करू नका। 99% स्त्रियांना माहिती नाही, अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल। लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरात गरिबी आणि दरिद्रता येईल, तुमच्या मागे संकटे, कटकटी, अडचणी सुरू होतील। तर अशा कोणत्या 3 स्त्रिया आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये? तसेच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माता राणीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये जय माता दुर्गा देवी असे नक्की लिहा। बघतो नवरात्रीचे 9 दिवस हे अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जातात। नवरात्रीच्या या 9 दिवसात काही नियमांचे पालन करणं अतिशय महत्वाचे आहे। कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्ती भावाने पूजा आराधना, सेवा, उपासना करतो त्याच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी येते। आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामे आहेत, अशा काही चुका आहेत ज्या चुकून सुद्धा आपल्याला करायचे नाहीत, तरच आपल्याला केलेल्या व्रताचं, सेवेचे संपूर्ण पुण्य फळ जे आहे तर ते प्राप्त होईल। तसेच आपलं व्रत जे आहे ते देखील पूर्ण होईल। तर पहा बघतो, सर्व पितृ अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या 9 दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा, पूजा आराधना जी आहे तर ती करत असतो। मग त्यामध्ये बघा, बरेच जण दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, अखंड दिवा असेल, अखंड दिवामध्ये तेल घालणे असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल, अशा काही ना काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण नवरात्रीमध्ये करत असतो। त्याचबरोबर रोजची आरती, नैवेद्य, माळ अशा सेवा ज्या आहेत तर त्या सुद्धा आपण करत असतो। आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाही। फक्त नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे।
त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकून सुद्धा तुम्ही हे काळे कपडे जे आहे तर ते घालायचे नाहीत, कारण काळा रंग हा अशुद्धता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घातले जात नाहीत. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते. अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो. साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचे आहे. म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडण, वादविवाद, क्लेश, कटकटी, अपशब्द बोलणे, शिव्या देणे किंवा इतरांशी खोटे बोलणे, वाद घालणे, रागावणे, एकमेकांवरती विनाकारण चिडणे या गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवसांमध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहे. कारण की बघतो, नवरात्रीचे ते 9 दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा, पूजा करायची आहे. चुकूनही आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडवू द्यायचं नाही. कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचे फळ जे आहे तर ते मिळत नाही. त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत. त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे तर ती म्हणजे स्वच्छता. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवी ही आकर्षित होत असते. त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये आपलं घर हे अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे. घरामध्ये चुकून ही खरकटी भांडी किंवा घरामध्ये केर कचरा यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही. म्हणून आपलं घर जे आहे तर ते या दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचे आहे. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय, कुत्रा, मांजर आले असेल तर त्यांना आपण थोडेफार का होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आले तरी त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये. थोडे तरी धान्य आपण त्यांना नक्की द्यावे. मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल, त्यामध्ये जर सुवासिनी स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही द्यायचं आहे. मग तुम्ही एखादं फळ देऊ शकता, दूध, चहा, कॉफी, किमान हातावर थोडी साखर किंवा गुळ जे आहे तर ते अवश्य द्या. कारण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही. म्हणून या 9 दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही. आणि त्यात एखादी सुवासिनी स्त्री असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडे असेल, जो कोणता असेल तो तुम्ही नक्कीच देऊ शकता. बघतो, या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो. आता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो, आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करायचे आहे. ज्यामध्ये दाढी करू नये, हाताची नखे कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये. तसे तर नवरात्रीमध्ये कोणीही लिंबू कापू नये. परंतु जे उपवास करतात, मग नवरात्रीचे 9 दिवस असेल, उठता बसता असेल, अशा स्त्री पुरुषाने चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचे नाही. जर तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही त्यांचा उपवास नाही, त्यांच्याकडून तुम्ही लिंबू जे आहे तर ते कापून घेऊ शकता. ज्यांना केस कापायचे आहेत, दाढी करायची आहे किंवा नख कापायचे आहेत तर अशा स्त्रियांनी, पुरुषांनी नवरात्रीच्या आधी शक्यतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही. मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्की करू शकता. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते, घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रिया, महिलांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण आलेली असते, मासिक धर्म आलेला असतो किंवा घट बसवल्यानंतर 2-3 माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या घरात कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला माळ पाणी असेल, पूजा असेल तर ती इतरांकडून तुम्हाला करून घ्यायची आहे. तिथे तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे. तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, त्यांनी पण घटाची रोजची पूजा, घटाला माळ पाणी केलं तरी चालू शकतो. नवरात्रीचे जे 9 दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध, पवित्र मानले गेलेले आहेत. या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्व पवित्रता, स्वच्छता आणि सात्विकतेला दिले जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये मांसाहार सुद्धा चुकूनही करायचा नाही. त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे आपल्याला टाळायचे आहे. मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो, पण बाकीच्यांनी पण या नियमांचे पालन जे आहे तर ते नक्कीच करावं. बघतो, नवरात्रीच्या 9 दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशावेळी कोणीही घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये. जर कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचे असेल तर घरी एक तरी व्यक्ती ही असायलाच हवी. कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विझू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त जात असाल, सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी परत येत असाल तर अशा वेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजळी आहे तर ती काढून घ्यायची आहे. दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचे आहे आणि यानंतर तुम्हाला जायचे आहे.
संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवूनच आपल्याला या दिव्यामध्ये तेल घालायचे आहे. आणि ज्यांनी नवरात्रीचे 9 दिवस उपवास धरलेले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे आवर्जून टाळावे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवरती झोपावे असे म्हटले जाते. गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे. तसेच बघतो, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाही. मग ती चप्पल असेल, बूट असेल, पर्स असेल किंवा पुरुषांचा बेल्ट असेल. आज स्त्रिया सुद्धा बेल्ट वापरतात. तर अशा कोणत्याही चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला चुकूनही वापरायच्या नाही. कारण चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध असतात, त्यामुळे त्या वापरल्या जात नाहीत. त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे, सत्याचे अनुकरण करावे, मनाला संयमात ठेवावे, कोणाशी अपशब्द वाईट शब्द बोलू नये. अतिशय निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत जे आहे तर ते करावे. श्रद्धेने केलेले व्रत जे आहे तर ते उत्तम मानले गेलेले आहे. कारण देव हा भक्तीचा भुकेलेला असतो. त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणीही महिलांचा अनादर करू नका. तसे तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे, पण या 9 दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. कारण नवरात्र हा एक असा सण आहे की ज्यामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्या अवतीभोवती महिलेचा आदर करणारा असावा. बघतो, दुर्गा देवी पण स्त्री शक्तीचे रूप आहे. त्यामुळे केवळ या 9 दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमीच लक्षात ठेवा. तसेच धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा, लसूण या पदार्थांचे सेवन करण्याला तामसिक आहार म्हटले गेले आहे. त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही कांदा आणि लसूण जे आहेत तर ते वर्ज्य ठेवा. चुकूनही त्यांचे सेवन करू नका. शक्यतो सात्विक आणि पचायला हलका असा आहार जो आहे तर तो या दिवसांमध्ये घ्यावा. तसेच नैवेद्यासाठी जर तुम्ही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा कांदा, लसूण जो आहे तर तो सुद्धा चुकूनही वापरू नका. दुर्गा मातेला जे काही अर्पण करणार आहेत त्यामध्ये कांदा आणि लसूण नसणार याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करायला सांगितले गेलेले आहे. त्यामुळे या 9 दिवसात ब्रह्मचर्य पाळावे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवलेले असतात. मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असं सुद्धा म्हणतात. तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही 10 दिवस तुम्हाला हलवायचा नाही. तसेच आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहेत तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो. तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला या 9 दिवसांमध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात. कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये घटी बसलेले असतात. बघतो, असं म्हटलं जातं की घटावरती आपण जो नारळ ठेवत असतो तर तो आपल्याला दसऱ्या दिवशी हलवायचा असतो. मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन सुद्धा करू शकता. तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचे आहे. तसेच गटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही. तसेच बघतो, आपण घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालत असतो. हे सुद्धा शुद्ध असायला हवे आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणी सुद्धा जेवढे लागेल तेवढेच घालायचे आहे. जर घटामध्ये जास्त पाणी झाले तर धान्य जे आहे तर ते कुजत असतं, त्याला बुरा येतो आणि बुरशी सुद्धा येत असते. त्यामुळे घटाची जर चांगली व योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त किंवा चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराची भरभराट होते. शेतामध्ये आपल्या भर येतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते. बघतो, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो. पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात. पण तसं न करता 2 ते 7 वर्षांच्या किंवा 9 वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलवू शकतो. कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारी म्हणून पूजायचे असते. त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना, कुमारिकांना बोलावून आपल्याला त्यांचं पूजन आहे तर ते करायचं असतं. आता आपण पाहूया नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांनी चुकून सुद्धा करू नये. बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट व मेहनत करत असतो परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला, व्रत केलं, कष्ट केले तरी त्याचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही. तर काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात. आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुळदेवतेची सेवा, उपासना करत असतो आणि अशा वेळी जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात. त्यामध्ये पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतत असते. म्हणजे जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट करते, दुसऱ्यांचं वाईट कसं होईल यासाठी ती प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात, सतत वाईट गोष्टी करत असते, तर अशा स्त्रीने चुकूनही या नवरात्रीचा उपवास करू नये.
जर तुम्ही उपवास केला तरीही तुम्हाला त्या उपवासाचं कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही. या उलट त्याचे तुम्हाला वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागू शकतात. त्यानंतर ज्यांची तब्येत खूप बारीक आहे आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे तर त्यांनी सुद्धा उपवास टाळावा. कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपलं वजन देखील कमी होऊ शकतं. म्हणून अशांनी सुद्धा उपवास नाही केला तरी चालेल. तसेच ज्यांना वारंवार भूक लागते, ज्यांचे डायजेशन खूप फास्ट आहे तर त्यांनी सुद्धा उपवास करू नये. तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तींनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका. जर तुम्ही उपवास केला तरी त्याचे वाईट परिणाम जे आहे तर ते तुम्हाला भोगावे लागणार आहे आणि पश्चाताप देखील करावा लागू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी सुद्धा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू नका. तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत, ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहे तर अशा अवस्थेत शरीराला उष्णता, शरीराला पोषणाची गरज असते आणि अशा वेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत परिणाम जे आहेत तर ते सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका. तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी त्याचं तुम्हाला शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. तसेच ज्या स्त्रिया स्तनपान करतात, ज्यांना लहान मुलं आहेत, लहान बाळ आहेत तर अशा महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका. कारण त्यांना जास्त कॅलरीज, प्रथिने आणि द्रव पदार्थ जे आहेत तर त्यांची आवश्यकता असते आणि जर तुम्ही उपवास केला तर दूध कमी होऊ शकते, ज्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास आहे तर तो आवर्जून टाळायचा आहे. तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहे आणि अशातच नवरात्रीचा उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकता, काहीच हरकत नाही. तुम्ही उठता बसता किंवा 9 दिवस सुद्धा उपवास करू शकता. फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे. कोणती पूजा, घटस्थापना, देवीची पूजा ही जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही. तसेच ज्यांच्या घरामध्ये सुतक आहे तर अशांनी सुद्धा चुकूनही घरामध्ये घटस्थापना करू नका. तुम्ही व्रत करू शकता, व्रत करायला काहीच हरकत नाही. फक्त तुम्हाला कोणतीही पूजा, घटस्थापना, घटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही. 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जी काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल, सेवा असेल तर ती तुम्ही करू शकता. तर माता आणि बंधू भगिनींनो, नवरात्रीच्या सणाबद्दल ही एक अतिशय महत्वाची आणि उपयुक्त माहिती जी 99% महिलांना माहिती नसते. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला अमूल्य असा वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो.